आशा ठेवा चर्च की परमेश्वर सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या समोर एखादा आव्हान आहे आणि तुमची इच्छा आहे का तिथं मी विजयी पाहावं किंवा माझ्या लाईफमध्ये तिथं साक्ष घडावी, तर तुमचा रोल, तुमची भूमिका खूप महत्त्वाची. प्रेज द लॉर्ड. ज्याही वेळेस एखादं आव्हान सैतानी स्वरूपाने आमच्या लाईफमध्ये येतं, ते ललकारतं. काय करतं? आणि त्या समय त्या आव्हानामध्ये आपण अस्थिर होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण भीती ही सैतानाची ताकद आहे. कोणाची ताकद आहे? सैतानाची ताकद. जसं तुमच्या मनामध्ये भीती येणार, डाऊट्स येणार, सैतानाची ताकद त्या ठिकाणी काय होणार? वाढणार. 365 जास्त वेळेस सांगितलं काय करू नका, भिवू नका. कारण जस्ट आपण भीतो, सैतानाची ताकद काय होती? वाढती. आणि तो दिवसेंदिवस आमच्यावर प्रबळ व्हायला पाहतो. मग आमच्या हातात आहे का त्याला आम्ही प्रबळ करू नये. कोणाला? तो आमचा शत्रू आहे. त्याची ताकद वाढवायची का कमी करायची? कमी करायची. जर तुम्हीच त्याला ताकद देत आहात तर तो तुमच्यावर प्रबळ होणार. म्हणून तो जेही घेऊन तुमच्या विरोधात आक्रमण करतोय, तुम्ही प्लीज घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. एकदा का आम्ही घाबरलो, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. कोणाचा? सैतानाचा. आणि मग तो 100% डे बाय डे आमच्यावर ॲग्रेसिव्ह होतो. कसा होतो? ॲग्रेसिव्ह होतो आणि तो जास्त आक्रमण करायला पाहतो. पण जर तुम्ही हृदयामध्ये स्थिर आहात तर त्याला कळल का इथं मला विजय मिळणार नाही. आज आम्हाला देवाकडून शिकायचं चर्च का भीती नाही धरायची. काय नाही धरायची? भीती नाही धरायची. कारण कोण आहे? परमेश्वर आहे. सैतान आहे तर परमेश्वर पण आहे. जर तो चोरी, घात व नाश करायला आलाय तर येशू पण कशासाठी आलाय? जीवन. जर तो त्याच्या भूमिकेत ठाम आहे तर प्रभू त्याच्या भूमिकेपासून पळणार का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाची भूमिका कोणी स्पष्ट केली? देवाने. सगळे बोला, कोणी स्पष्ट केली? देवाने. योहान 10:10 परमेश्वरांनी स्पष्ट केलं, सैतानाला उघडं केलं, चोरी, घात व नाश करावं. सैतान त्याच्या भूमिकेत जर आहे तर परमेश्वर पण त्याच्या भूमिकेत असणार. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या समोर एखादं आव्हान आहे, कोणासमोर अचानक आजार आलेत, कोणासमोर आर्थिक स्थिती उभी आहे, कोणासमोर कौटुंबिक गोष्टी आहे, कोणासमोर इतर काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याद्वारे तुमच्या मनावर तो प्रयत्न टाकणार का तुमचं मन हतबल व्हावं, तुमचं मन घाबरावं आणि एकदा काही भीती तुमच्यामध्ये संचार झाली, मी पुन्हा सांगतो का तुम्ही ती लढाई जिंकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आत्म्यात पुढे किती लोकांची इच्छा आहे का आत्म्यात वाढ व्हावी? कशात? आत्म्यामध्ये. मग आजचं वचन तुम्हाला शिकावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीतीवाल्यांची पण प्रार्थना ऐकली जाती पण त्यांची वाढ होत नाही. काय होत नाही? वाढ होत नाही. पण जर तुमची वाढ व्हावी, तुमची इच्छा आहे तर तुम्ही भिवून नाही, तुम्ही विश्वासाद्वारे ब्लेस झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये दोन्ही ब्लेसिंग्स आम्हाला दिसतात का ज्यांच्यामध्ये विश्वास नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता, तरी त्या लोकांना प्रभूने काय केलं? ब्लेस केलं. पण असे लोक आम्ही बघतो का ज्यांच्यामध्ये भीती नव्हती, काय होता? विश्वास. काय होता? विश्वास. आणि ते लोक वाढतात चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला हे शिकायचं आहे का सैतानाची ताकद आहे भीती. काय ताकद आहे त्याची? भीती. आणि एकदा काही भीती आमच्यामध्ये दिसली, त्याचा कॉन्फिडन्स 100% वाढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतानाचा कॉन्फिडन्स वाढवायचं काम करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रार्थना कोणाकडे करतो? परमेश्वराकडे. आणि भीतीद्वारे सैतानाची ताकद वाढवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? प्रार्थना कोणाकडं? परमेश्वराकडे. प्रार्थना प्रभूकडून तू घेतो आणि ताकद कोणाची वाढवतो? सैतानाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते म्हणतो का तू कोणत्या बाजूनी नेमका? परमेश्वर तो कोणाच्या बाजूनी आहे? तुझ्या बाजूने. सगळे बोला, कोणाच्या बाजूनी आहे? परमेश्वर आपल्या बाजूनी आहे, पण आपण इनडायरेक्टली कोणाची ताकद वाढवतोय? सैतानाची ताकद. तुमची भीती सैतानाचा कॉन्फिडन्स वाढवते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याही वेळेस एखाद्या प्रश्नाद्वारे सैतान तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करल आणि जशी भीती उत्पन्न व्हायला तयार होईल, तुम्ही त्या भीतीला लगेच दाबलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्या भीतीला तुम्ही वाव दिला, त्या भावनेला तुम्ही वाव दिला, तर मी पुन्हा सांगतो का तुमच्या प्रार्थना त्याप्रमाणे ब्लेस होणार नाही ज्याप्रमाणे त्या झाल्या पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचं काम आहे का जसं सैतान वातावरण तयार करतो, 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार. 3 प्रकारे तो करणार. ऐकण्याद्वारे. कशाद्वारे? ऐकण्याद्वारे. ऐकण्याद्वारे पण काय येते? भीती येते. भीती येते. सगळे बोला, काय येते? भीती येते. असं वातावरण तुमच्या लाईफमध्ये क्रिएट केलं जाईल, उत्पन्न केलं जाईल का ते ऐकून तुम्हाला असं वाटलं पाहिजे का होऊ शकत नाही. कमान, कळतंय? काय तयार करण्यात येईल? वातावरण. वातावरण. आपण शब्द ऐकतो. काय ऐकतो? शब्द ऐकतो. सैतान तुमच्या लाईफमध्ये वारंवार असे शब्द पाठवल, असं वर्ड्स पाठवल का ते ऐकून तुम्हाला वाटेल का नाही माझं काही खरं नाही. पण देवाची इच्छा आहे का त्या शब्दांना तुम्ही जागेवर अडवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर नेहम्याचं पुस्तक तुम्ही वाचलं तर नेहम्या चांगलं काम करत होता आणि त्या ठिकाणी जे परके लोक होते त्यांना ही गोष्ट आवडत नव्हती आणि म्हणून नेहम्या जिथं होता त्याच ठिकाणी भविष्यवक्ता होता.
कोण होता? भविष्य भविष्य पण तो भविष्यवक्ता परमेश्वराचा नव्हता. त्यांनी काय केलं? लोकांचं ऐकलं आणि चुकीची काय केली? भविष्यवाणी केली. उदाहरणार्थ नेहम्या कोण आहे? नेहम्या आणि तो भविष्यवक्ता म्हणतो, नेहम्या प्लीज तू लप, तुझ्या जीवाला धोका आहे. येस तुझ्या जीवाला धोका आहे. जा आणि कुठं लप? मंदिरामध्ये. पण नेहम्याने काय केलं? त्या शब्दाकडे काय दिलं नाही? लक्ष दिलं नाही. तुमच्याही जीवनामध्ये सैतान शब्द पाठवल. येस काय पाठवल? शब्द पाठ कारण गोल्ल्यातनी काय पाठवले पहिले? शब्द पाठ लढला का डायरेक्ट? नाही नाही. सैतानाचं ताकद आहे शब्द, आणि शब्दाद्वारे तो आमच्याशी काय करतो? बोलतो. शब्द कोणाच्या ना कोणाच्या द्वारे आम्हाला पाठवतो. आणि जर ते शब्द तुम्ही ऐकता आणि तुम्हाला वाटतं का बरं असं आहे का, असं होणार आहे का, आणि जर तुम्ही ते ऍग्री करताय, तर जे तुम्ही ऐकताय तेच तुमच्या लाईफमध्ये होणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे कुणीतरी मला असं असं सांगितलं आणि मी ऍग्री आहे, म्हणजे मी सहमत आहे, असं होणार आहे का, तर मी असं करणार आहे. म्हणजे तू तयारी करून ठेवलीस. येस तू तयारी करून ठेव. असं झालं तर असं होईल, आणि तसं झालं तर मी तसं करणार, मग तसंच होणार जी तशी तू तयारी केलीस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? तुम्ही काय केलं? ऐकलं. ऐकलं. काय केलं? ऐकले. आणि तुम्ही तयारी केली कसली? ते होण्याची मनाची. का जर असं झालं ना तर मी तसं करणार आहे. येस मग सगळी तयारी तर मग होणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू काय केलं? ऐकलं आणि तयारी. एखाद्या वेळेस आपण ऐकतो तू मरणार आहेस, तू मरणार आहे. लगेच तयारी कसली? मग तू 100% मारणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया हिचकियाने जसं ऐकलं ना मारणार, रडत नाही बसला. काय केली देवाकडं? प्रार्थना केली. आलेल्या वर्ड्सला जरी ते सत्य आहे, पण माझा विश्वास आहे का माझा परमेश्वर ते चेंज करणार आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आलेले शब्द जर तुम्ही सहमत होता आणि तयारी करता का जे मी ऐकतोय, जे माझ्याबद्दल बोलण्यात येतंय का असं तुझ्या जीवनात होईल, आणि तुम्ही तयारी करताय का जर असं झालं ना मी तसं करणार, तर चर्च मी पुन्हा सांगतो का तुमच्या लाईफमध्ये तसंच होणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया ते शब्द भीती टाकतायत. काय टाकतायत? भीती टाकता तुम्हाला बॅक फुटवर ढकलतायत आणि तुमच्या मनाची तयारी करतायत. तू तसं कर. मग चर्च त्या शब्दांना जागेवर अडवा आणि म्हणा का नाही, या शब्दांना मी सहमत होत नाही, माझा परमेश्वर माझ्या बाजूने कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जे तुम्हाला सांगण्यात येतंय अजून तुमच्या बाबतीत ते झालेलं नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे तुम्हाला काय करण्यात येतंय, सांगण्यात येतं. फॉर एक्झाम्पल जस्ट मी आजारी होतो, मला सांगितलं का माझ्या पायात क्लॉट्स आहे आणि हे भीतीदायक आहे. कसे आहेत? भीतीदायक या स्थितीमध्ये माणूस मरतो, पण ते सांगता नाही का उद्या मारणार आहेस तू. नाही ते फक्त काय सांगतात, काय होऊ शकतं याच्यात माणूस. मरू शकतो. आता ते गॅरंटी ते देत नाही का तू उद्याच मरशील, पण ती भीती रोज येऊन मला घेरणार येस आणि म्हणणार तू उद्या काय होणार आहेस. मरणार कमॉन, किती लोकांना समजतं. ते एक सांगतात का खात्रीने मारणारच आहे, नाही. पण चर्च बोललेले शब्द मला घेरायला स्टार्ट करतात ना, येस आणि ते म्हणतात तू मरणार तू मरणार तू मरणार, आणि मग आपण पण तयारी करतो. हा मग मी मेलो तो मग पुढे माझ्या कुटुंबाचं काय, मला काहीतरी केलं पाहिजे. तू ऍग्री झालास, येस सहमत होऊ नकोस. काय होऊ नको? सहमत सहमत. नेहम्याला सांगितलं, तो भविष्य वक्ता कोण आहे? भविष्य वक्ता नेहम्याला म्हणतो का राईक तू लप, ते लोक तुला मारणार आहे. नेहम्या सहमत होत नाही. जे झालंच नाही ते मी का स्वीकारू. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याने लक्ष लावलं त्या भविष्य वक्ताकडे, त्याला कळलं का शत्रूचा व्यक्ती आहे. कोणाचा व्यक्ती आहे? शत्रूचा व्यक्ती. जर तो त्या भीतीला सहमत झाला असता तर त्याला कळलंच नसतं बोलणारा कोण आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आज देवाची इच्छा आहे का सैतान शब्दाद्वारे, कशाद्वारे, शब्दाद्वारे तुमच्या लाईफ मध्ये भीती पाठवणार. येस दुसऱ्यांचे अनुभव तुम्ही युट्यूब पाहता, किती लोक पाहता, आणि आपण बघतो का तिकडं तसं झालं, आता कोणाकडे होणार. आपल्याकडे पण आपल्याकडे होणार. होणार. किती लोक टीव्ही बघतायत, न्यूज ऐकतो, असं मारलं तसं मारलं, असं फसवलं असं केलं, आपण वाटतं तिकडं झालं, आता कुठं होणार. माझ्यासोबत पण होणार. जे तुम्ही ऐकताय युट्यूबद्वारे, जे तुम्ही ऐकताय टीव्हीद्वारे, तो प्रसंग तुम्ही पाहता, कसा मर्डर झाला, कसं मारलं, काय झालं, कसं त्या मुलीला हे केलं, आपलं वाटतं तसं झालं ना, तुझ्याबद्दल पण होईल बरं का, रिसीव्ह करू नकोस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं तुझ्याबद्दल झालंय का. नाही झालं. मग झालं नाही तर का अंगीकार केलाय. Yes. जर तू अंगीकार केलाय तर मग तसंच तुमच्या लाईफमध्ये होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय करतो, गळ टाकतो. काय टाकतो. गळ टाकतो. आणि एकदा का भीती त्याला भेटली, त्याचं काम झालं. येस त्याचं काम झालं. का, कारण तो त्याच्या कामात प्रामाणिक आहे. तो नेहमी गळ टाकणार शब्दाचा. कसला. शब्दांचा. म्हणून या शब्दांपासून स्वतःला काय करायचं, वाचवायचं. वाचवायचं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्या शब्दाद्वारे जी भीती येते ना, ती भीती जागेवर आपण काय केली पाहिजे, मारली मारली पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कदाचित जर असे शब्द तुम्हाला ऐकू पडतायत का तुमच्याबद्दल तसं झालंय, तुमच्याबद्दल तसं झाले. तरी म्हणा का जरी झालंय ना तरी फरक पडत नाही, इथूनही देव गोष्टी बदलू शकतो. Yes, Yes, hallelujah. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय. जर झालं नाही तर स्वीकारू नका, आणि जर झालंय तर नाकारू नका. Yes.
किती लोकांना कळलंय? कन्फ्यूज व्हाल बरं का, परत सांगतो. एखादी गोष्ट झालेली नाही तर मग स्वीकारायची का? नाही पण एखादी गोष्ट झाली मग नाकारायची का? नाही. आंधळे आले तर ते म्हणत नाही की मी आंधळा नाही. हा मी आंधळा आहे पण मला माहिती तू बरा करणार. Yes, amen. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे काही लोक म्हणतात नाही मला झालंच नाही. अरे तुझा रिपोर्ट आहे, तुला झालंय सगळं, तर म्हण बाबा हा त्रास मला आहे पण माझा देव बदलणार आहे. Yes, येस amen. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर तूच म्हणतो मला झालं नाही तर मग देव म्हणा मग मी तरी काय करू, झालं नाही तुला. Yes. किती लोकांना कळतंय? एखादी गोष्ट मला झालीये. मग मी का नाकारावी? झालीये का? आंधळा असं म्हणतो का मी आंधळा नाही प्रभू? देव म्हणतो आंधळा तर कशाला आला मग? जा. मी कसा आहे? आंधळा. मी कुष्ठरोगी प्रभू. कुष्ठरोगी काय म्हणतात? मी कुष्ठरोगी. नाही नाही आम्हाला काय नाही झालं, कुष्ठरोग नाही झाला. मग देव कशाला आला? ऍग्री हो. जर तुला काय गोष्टी झाल्यात. पण सहमत असा हो का जरी हे झालंय पण माझा देव इथून पण गोष्टी बदलू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्या भीतीला तुम्हाला अडवता आलं पाहिजे, नाही तर ती भीती तुमच्यामध्ये घर करणार आणि मग 100% जे तुम्हाला गोष्टी झाल्यात त्या तुमच्यामध्ये पूर्ण होणार. Yes. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, जर झालं नाही तर स्वीकारू नका. आणि जर झालंय तरी म्हणा का परमेश्वर इथून हे गोष्टी काय करणार? बदलणार. म्हणजे तुमच्या आतमध्ये भीतीला जागा भेटत नाही. Yes. कशाला? भीतीला. म्हणून परमेश्वर 365 जास्त वेळेस म्हणतो काय करू नकोस, भिवू नको. भिवू नको. कारण भीती सैतानाची ताकद आहे. Yes. कोणाची? सैतानाची आणि ती ताकद. ताकद आम्ही रोज त्याला देतो, घाबरून चर्च. म्हणून ज्याही वेळेस सैतान शब्दाद्वारे प्रयत्न करेल घाबरवण्याचा, ते शब्द आपण जागेवर अडवायचे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना समजतं? कुणी अडवायचे? आपण सगळे बोला, कुणी अडवायचे? अडवायचे. आपण ते अडवले पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. दुसरं शस्त्र आहे चर्च, ते म्हणजे पाहण्याद्वारे. कशाद्वारे? पाहण्याद्वारे. हा, पाहण्याचं एक काम खूप जबरदस्त असतं. सैतान त्याहीद्वारे वातावरण तयार करतो. Yes. काय तयार करतो? वातावरण एक उदाहरण घेऊ आपण देवाच्या सेवकाचं आणि गेजईचं. या ठिकाणी आपण रीड करू 2 राजे 6 अध्याय 15 आणि 16 वचन. वचन. आणि देवाच्या माणसाचा गडी पहाटे सुटून बाहेर पडला. हा, तो देवाचा पहा माणसाचा गडी गेजई. कोण? गेजई आता सेवक तंबूमध्ये. कुठे त्याच्या? तंबूमध्ये. ठीक आहे. आणि हा पहाटे सुटून कुठे पडला? बाहेर पडला. रिप्लाय द्या प्रॉपर. कुठं पडला? बाहेर पडला. बाहेर पडला. रीड करू परत. पुढं. घोडे व रथ यासहित सेन्यांचे नगर वेढलेले आहे. हा, बायबल सांगतं का जसं तो बाहेर गेला त्यांनी पाहिलं. कुणी वेढा दिलाय त्यांना? घोड सगळे बोला, कुणी? सैन्यांनी. सैन्य लोकांनी त्याला वेढा दिलाय. आणि बायबल सांगतं का जे त्यांनी पाहिलं त्याच्या मनात शिरलं. कुठे शिरलं? मनात शिरलं. आणि तो घाबरला. काय झाला? घाबरला. आणि घाबरून कोणाकडे आला? परत देवाच्या. सेवकाकडे. पुढे कंटिन्यू कर. मग त्याच्या तरुणाने त्याला म्हटले, माझ्या धन्या, हाय हाय, आपण कसे करावे? तो बोलला, भिवू नको, कारण जे त्याच्या जवळ आहेत त्यापेक्षा जे आम्हाजवळ आहेत ते बहुत आहेत. आता सगळीकडे लक्ष द्या. यांनी सैन्य पाहिलं. काय पाहिलं? सैन्य पाहिलं. आणि घाबरला. काय झाला? घाबरला. आणि भीत तो देवाच्या सेवकाकडे आला. जस्ट त्यांनी सेवकाला सांगितलं, तो म्हणला हाय हाय, आपल्याला कोणी घेरलंय? शत्रूने घेरलं. पहिला रिप्लाय देवाच्या सेवकाचा होता, काय करू नकोस, भिवू नको. भिवू नको. तुझ्या आतमधली भीती मार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू जे पाहतोय ना ते मला पण माहितीये, पण मी भीतीला जागा देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी कशाला जागा दिली? भीतीला भीतीला जागा मग जर भीतीला जागा आहे ना तर तुमच्या विरुद्ध जे शत्रू उभा आहे ना तो तुम्हाला ओव्हरटेक करणार. दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण भीती का तुम्ही नाकारली तो सैतान तुमच्यावर इझिली हात टाकू शकणार नाही. कारण जर तुमच्यात विश्वास आहे, तुमच्यात धैर्य आहे तर 100% देवाकडून तुम्हाला विजयी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पाहिलं, आत आला आणि पहिला रिप्लाय, पहिला शब्द, काय करू नकोस. भिवू नको. एकदा का भीती गेली काम होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करू. खूप सुंदर आहे. मग आलिशाने प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. हा, पुढं. तो म्हणाला, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, याला दिसावे म्हणून याचे डोळे उघड. हा, त्यांनी प्रार्थना केली. याचे काय उघड? डोळे उघड. आणि काय उघडले याचे? डोळे उघडले. मग पहिले हा पाहत होता का फक्त शत्रूचं सैन्य? कोणाचं? शत्रूचं मग सैन्य. नंतर त्याला कळतं कोणाचं सैन्य बाजूने आपल्या. परमेश्वराचं. आता पहा, प्रे केली. काय केली? प्रार्थना केली. प्रे करण्यापूर्वी त्याला काय म्हणला? भिवू नको. सगळे बोला, हे खूप इम्पॉर्टंट, माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. सेवक प्रार्थना करतो की याचे आत्मिक नेत्र ओपन कर. Yes. याच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. पण तुला कधी दिसणार? ज्यावेळेस डोळे उघडणार भीती जाणार. ज्यावेळेस काय जाणार? भीती जाणार. कमान परत पकडू आपण.
भीती काय आहे? भीती भीती आहे आहे सेवककडे आला. कोणाकडे आला? सेवकाकडे सेवकाचं काम आहे त्याला काय द्यायचा? आधार द्यायचा. का देव तुझ्या बरोबर आहे. Yes. पण ह्याच्या जीवाला कधी कळणार? ज्यावेळेस भीती जाणार ज्यावेळेस काय जाईल? भीती जाणार. देवाची अग्नी घोडेरथ तुम्हाला का दिसत नाही? का तुमच्यात काय? भीती आहे. जस भीती जाईल तुम्हाला देवाची कृपा दिसणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना केली, डायरेक्ट नाही केली, पहिला म्हणला काय सोड? भीती सोड. भीती सोडशील तर तुला देवाचा अनुग्रह दिसणार. येस हालेलुया. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. आज आमचा प्रॉब्लेम असा, आम्ही चर्चमध्ये आलो. कुठं आलो? चर्चमध्ये आलो. सांगती काय? भीतीच आहे. मग इतकं वचन येतं, परमेश्वर बोलतो, तुम्ही प्रोत्साहित झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? प्रोत्साहित झाले म्हणजे आराधनेतच देव टच देऊन गेला. कुठं? आराधनेमध्ये कमॉन, झाला का टच? म्हणजे आराधनेतच कुणी भेट घेतली, परमेश्वर आहे. मग भीती गेली. येस आणि मला आशा मिळाली का माझ्याबरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. पण काही लोकांना अजूनही काय जात नाही. भीती जात नाही. मग वचन येतं, वचने सांगतं भिवू नको, तरी शेवटी म्हणतील का शेवटी प्रार्थनेत काय ठेवा? आठवण ठेवा. भीती जात नाही. भीती जात नाही म्हणून तुझे नेत्र काय होत नाहीत उघडत उघडत आणि तुला देवाची कृपा दिसत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, तो घाबरला. तो म्हटला ठीक आहे घाबरू नको, मी तुझ्यासाठी काय करतो? काहीतरी करतो. प्रे करतो. चर्च फक्त प्रे करून जमणार नाही. तुमची भीती गेल्याशिवाय तुम्हाला देवाची कृपा दिसणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाचे अग्नीचे घोडे रथ होते का नव्हते? येस होते. दिसले का याला? नाही दिसले. कधी दिसले? भीती गेल्यावर दिसले. काय गेल्यावर? भीती भीती गेल्यावर. गेल्यावर. आज प्रार्थना चालू आहे तुम्हासाठी, पण तुम्ही भीती सोडत नाही म्हणून तुम्हाला देवाचे आशीर्वाद दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज लोकांना देवाची कृपा कमी आणि शत्रूचा त्रास जास्त दिसतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. सगळे बोला कोणाच्या हातात आहे? आपल्या हातामध्ये. तो म्हणतो पहिले तू काय सोड, भीती सोड. म्हणजे माझ्या प्रार्थना तुझ्यासाठी ब्लेसिंग ठरणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण शेवटी प्रार्थना करतो. कधी? शेवटी. प्रार्थना करतो. का? कारण वचनाद्वारे, आराधनेद्वारे तुमची मानसिकता बदलायची असती. काही भीती काढ, ही भीती काढ. आणि जे लोक भीती सोडतात ते पुढच्या वीकला साक्ष घेऊन येतात. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च दोन्ही काम करणार नाही. भीती पण आहे. काय तुम्हाला वाटतं प्रार्थनेने काय व्हावं? कार्य व्हावं. मी जर सांगितलं ना, मलाच लोक 2-3 नंबर असल्यामुळे युट्यूबवर परत फिरून आम्हालाच फोन करतात आणि मग त्यांना कळतं की अरे पाषाणाच परत आपण केला का? येस मग तुझ्या मनातली काही नाही गेली. भीती नाही गेली. म्हणून तू 4 पाळकांना फोन कर, फोन कर, फोन कर, फोन कर, फोन कर. भीती तुझ्यात काय? भीती आहे. मी म्हणतो अख्ख्या पाळकांची जरी लिस्ट उभी केली आणि अख्खा सेवक वर्ग जरी तुझ्यासाठी प्रार्थना झुपला तरी तू ब्लेस होणार नाही. तुझ्यात काय? भीती आहे. भीती आहे. ज्यास भीती जाईल मग देवाचं कार्य होणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, आम्ही खूप अनुभव घेतो. चुकीने लागला तू 4 पाळकांनाच फोन लावत होतीस. कम ऑन. कळतंय चर्च, मी अनेक वेळेस घरात दाखवतो. अर्धा तास लोक सांगतात, तिचं समाधान करतो वचनाद्वारे, तिला प्रोत्साहित करतो. आपलं माहिती जीवात कडू आहे, हिच्या संगती बोललं पाहिजे, हिला प्रोत्साहित केलं पाहिजे. मग आता एवढं बोलल्यानंतर मला समाधान वाटतं, चला बाबा प्रार्थना केली, तिला पहिले समजून सांगितलं. पण परत 15-20 मिनिटांनंतर परत तिचाच फोन, अरे तुम्हाला लागला का? मग कोणाला लावत होती? तुझ्या मनातली काय नाही गेली? भीती नाही गेली. भीती नाही गेली चर्च. फक्त वरतून मलम लावून मजा नाही चर्च, आतमध्ये येऊन पण आहार गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डॉक्टर 2 प्रकारे इलाज करतो, बाहेरून पट्टी मारतो आणि आतून काय देतो खायला? मेडिसिन देतो. हा, तो म्हणतो आतून जर जीव समाधान पावला नाही तर बाहेरची पट्टी काम करत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचा जीव आतून स्पर्श झाला का भिवू नको, तर मी भिणार नाही. ते गाणं किती सुंदररीत्या घेतलं, जब मसीहा का दिलदार हो जाएगा. मेरा बिगडा काम बन बन जाएगा. जाएगा. प्रभू झालं. माझी आजची संडेची प्रार्थना ब्लेस झाली. देव बोलून गेला त्यावर Yes, 2 amen. शब्दामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना टच झालं ते नाचायला स्टार्ट. पण काही लोकांना वाटतं नाचू का नको नाचू, तुला टचच व्हाय ना अजून तर काय करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना ते 2 शब्द काय झाले लगेच, टच झाले. ते लगेच टच झाले. अरे तेरा बिगडा काम झालं, देव बोलला, आपलं काम सुरू नाचायचं. येस काही लोकांना अजून काय होतच नाही, तुझा हात अजून तसंच ठेवलंय तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान वातावरण तयार करतो आणि तुमच्या समोर अशा गोष्टी उत्पन्न करतो आणि तुम्हाला वाटतं जे मी पाहतोय ना तसंच माझ्या लाईफमध्ये होणार. येस. त्याला अडव, त्याला काय कर. आडव. कमान. युट्यूब पाहिल्यानंतर होतं का नाही होत? येस होतं. टीव्ही पाहिल्यानंतर होतं का नाही होत? येस होतं. लगेच भीती येते. लगेच काय येते? भीती येते. आपलं वाटतं तिकडं झालं ना, आता इकडं पण. होणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. काल काही ब्रदर्स आम्ही साईट सीनसाठी पाहायला गेलो, तिथे रील्स पण बनवले आम्ही. तर घरच्या लोकांना भीती वाटते, अरे आम्ही न्यूज पाहिले बरं का 2 जण घसरून पडले. मग तुम्हाला वाटतं आता आपल्या लेकरांवर बी तसंच होणार. न्यूजवर काय पाहिलं तुम्ही? बातमी पाहिली. पावसाचं बघतो ना आपण, पर्यटक स्थळाला फिरायला गेले 2 जण घसरले, आपण वाटतं त्यांच्याबद्दल झालं ना, आपण आपल्याबद्दल बी होणार. हुशार हो. काय हो? हुशार हो. हुशारी घ्यायची पण भीती नाही. येस
काय घ्यायचं? हुशारी घ्यायची. हुशारी घे. देव म्हणतो हुशार राहा, हुशार पण घे. पण भीती कशाला घेतो? भीतीबद्दल भीती घे असं परमेश्वर म्हणत नाही. म्हणून येणारी भीती आपण अडवली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी भीती येते ना तिला थांबवा, कारण भीती हे सैतानाचं भांडवल आहे, ही ताकद आहे त्याला लढण्यासाठी, आणि मग त्याद्वारे तो तुम्हाला आटपून टाकणारच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी गेजही समोर वातावरण तयार केलं, आणि म्हणून यांनी पाहिलं आणि मनात काय केलं? ऍग्री झाला. पण जसं भीती सोडली, डोळे काय झाले? उघडले. उघडले. कमान, तुमचे डोळे उघडावेत का? येस. काय सोडा? भीती सोडावी लागेल. सगळे बोला काय सोडा? भीती भीती सोडावी. कोण आहे? परमेश्वर आहे. प्रभू आहे, तर का घाबरताच? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरण आणि जीवन कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. देव बघून घेईल ना चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बघून घेईल. मी थ्रेट मध्ये भीतीमध्ये जगणार नाही. नाही, परमेश्वर करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि थर्ड शस्त्र आहे विचार. पहिले कशाद्वारे? शब्दाद्वारे. कशाद्वारे? शब्दाद्वारे. दुसरं कशाद्वारे? ऐकण्याद्वारे. सगळे बोला कशाद्वारे? ऐकण्याद्वारे. आपण काय ऐकतो आणि काय पाहतो. पाहतो हे काम करतं चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फोर्थ पॉइंट मी सांगाल काय चर्च? विचार. विचार. येशूला सैतानाने काय केलं? एका क्षणात गोष्टी काय केल्या? दाखवल्या. रीड करा, म्हणजे विचारात तो कसा काबीज करतो आम्हाला हे समजल. लूक 4 अध्याय 5 वचन. त्याने त्याला वर नेऊन काळाच्या एका क्षणात जगाची सर्व राज्ये त्याला दाखवली. हा, आपण कोणाबद्दल वाचतोय? येशू बद्दल. सगळे बोला चर्च, कोणाबद्दल? येशू बद्दल. पहा विचारात कसं काम होतं. कशात? विचारामध्ये. आता येशूची ज्या परीक्षा होत होती ना, त्याच्या विचारात त्यांना कुणी कॅप्चर करत होता? सैतान. सगळे बोला कोण? सैतान. हा, पुन्हा रीड कर म्हणजे कळेल तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. रीड करा सेम. आणि त्याने त्याला वर नेऊन काळाच्या एका क्षणात जगाची कशात? सर्व क्षणात. एका क्षणात. म्हणजे तो इमॅजिनेशन मध्ये घेऊन जातो. विचारांमध्ये आम्हाला काय करतो? घेऊन जातो. आणि गोष्टी विचारात दाखवतो ना. अनेक वेळेस लोक विचारामध्येच हार मानतात. कुठं? विचारामध्येच. नाही कळलं? आता तुम्ही पाहत नाही, काय करत नाही, पाहत नाही. ऐकत पण नाही, पण तुमचे विचार कोणीतरी पोखरतंय. येस. तुमचे विचार कोणीतरी पोखरतय. सैतान तुमच्या विचारामध्ये हस्तक्षेप करतो. येस. कोण? सैतान. म्हणून त्याही विचाराला तुम्हाला अडवता आलं पाहिजे. Yes. नाहीतर ते विचार तुमच्या मनात काय टाकतील? भीती टाकतील. सगळे बोला काय टाकतील? भीती टाकतील. म्हणून अनेक वेळेस लोक एवढे विचार करतात की त्या विचारामध्ये सैतान त्यांना हारून टाकतो, आणि म्हणून प्रत्यक्षात पण ती लढाई हारतात चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, लढाई जिंकायची का हारायची? जिंकायची. म्हणून जे काही सैतान तुझ्या विचारात शिरून तुला पोखरतोय ते पोखरण्याचं त्याला थांबव. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो जेही नकारात्मक तुझ्या मनाशी बोलतो, म्हणा नाही मी ॲग्री होत नाही, माझा परमेश्वर माझ्या बाजूने कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. कारण हे विचार काय टाकतील तुमच्यात? भीती टाकतात. सगळे बोला काय टाकतील? भीती टाकतात. भीती टाकतील, शंका टाकतील, आणि ती शंका ती भीती कोणाचं भांडवल आहे? सैतानाचं भांडवल. सगळे बोला कोणाचं भांडवल आहे? सैतानाचं. सैतान तुम्हाला डायरेक्ट हात का नाही लावत? येस. तुमच्यावर कोणाचा हात आहे? परमेश्वराचा हात आहे. कमान, खूप सुंदर आहे. सैतानाला भीतीची काय गरज आहे? डायरेक्ट मी याला नाही मारू शकत का? येस. मारू शकतो. डायरेक्ट त्रास नाही देऊ शकत का? पण चर्च तो तुम्हाला नाही घाबरत, तो तुमच्या कोणाला घाबरतो? परमेश्वराला घाबरतो. तो तुमच्या प्रभूला घाबरतो हात टाकण्या अगोदर. म्हणून तो आपलं काहीतरी शोधतो, आणि जस त्याला त्याच्या जे पात्रतेचं ते भेटतं मग तो हात टाकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती कुणाची ताकद आहे? सैतानाची ताकद. एकदा काही भेटली मग तो काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत भीती भेटत नाही हा हात टाकल का? नाही टाकणार. नाही टाकू शकणार का? का तुमच्यावर कोणाचा हात आहे? परमेश्वराचा हात आहे. पण भीती जसं आली का मग त्याला जागा भेटते काम करायला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमची भीती कोणाला वाव देती? सैतानाला वाव देते. कोणाला जागा देती? सैतानाला जागा मग आम्हीच देते. कोणाला जागा दिली? सैतानाला. आणि आपण म्हणतो तो आमच्या मागं लागला. तो मागं नाही लागला, तू मागं लावून घेतलास. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ही भीती जागेवर तू काय केली पाहिजे? मारली पाहिजे. मारली पाहिजे, अडवली पाहिजे. नाही तो कोण मागं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला कोण काय म्हणतंय, तुम्ही काय पाहता, तुम्ही काय ऐकताय. ऐकता, आणि तुम्ही काय विचार करता याद्वारे प्रभाव पडतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आत्म्यात हुशार राहा. कसे राहा? आत्म्यामध्ये कारण हुशार. एकदा का भीती भेटली कोणाला, सैतानाचं भांडवल. सोडणार का तो? नाही. नाही सोडणार. पण भीती नाही भेटली त्याला तर चेस तो तुमच्यावर हात टाकू शकत नाही. नाही. त्या लढाईमध्ये परमेश्वर तुम्हाला विजय देणार. येस. आमेन. हालेलुया. म्हणून देव वारंवार एक गोष्टीवर जोर देतो का भिवू नको, भिवू नको, भिवू नको. का परमेश्वर म्हणतो? कारण त्याला माहिती काही भीती आहे ना ताकद देती, अनुमती देती सैतानाला तुमच्या जीवनात हस्तक्षेप करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पाहण्याद्वारे, ऐकण्याद्वारे, शब्दाद्वारे, विचाराद्वारे स्वतःला काय करायचं? जपायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना इथपर्यंत समजलं? कमॉन, कळतंय चर्च? दावीद कसं म्हणतो? हे माझ्या जीवा तू का उदास झाला.
त्याला माहिती आहे, उदासीनता कोणाला आमंत्रण देईल. सैतानाला आमंत्रण म्हणून देते. पटकन ही उदासीनता मला काय करायची, घालून ही टाकायची. निराशा मला काय करायची. घालून टाकायची. म्हणतो मृत्यू छायाच्या खोरीतून चाललो असलो तर मी अरिष्टाला भिणार नाही. ही भीती मला मागं ढकलल आणि सैतान मला मारून टाकल. Yes. पण जर मी भीती सोडली तर ह्याला ताकद नाहीये काही मला हात लावावं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्लीज आपल्यामध्ये कशाला जागा द्यायची नाही, भीतीला. भीतीला जागा देऊ नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत. कमॉन, तुमची इच्छा आहे का तुमच्या लाईफमध्ये ब्लेसिंग्स यावेत. सैतानच काय उभे करतो, त्रास. काय उभे करतो त्रास उभे करतो. आणि मनात शोधतो का मला जागा भेटतीये का. आणि एकदा का जागा भेटली तो त्रास जो तो दाखवतो ना तो तुमच्या लाईफमध्ये येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनलेस अँड अंटिल तुम्ही रिसीव्ह करत नाही तोपर्यंत येणार नाही जे तुम्ही बाहेर पाहताय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, प्रगट करणारा कोण, सैतान सैतान. आता डायरेक्ट जाताय का आत, नाही. पण तुझं मन काय बोलतं ना ते त्याला परवानगी देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं मन म्हणतं मारणार तर काय शिरल. मरण शिरल. सगळं बोला, तुझं मन काय म्हणतं मरणार. तर ते मरण शिरणार, ते शिरणार नाही लवकर. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जे काही तुमच्या समोर सैतान मांडतोय प्लीज ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिसीव्ह करू नका. आणि जर झालंय तर म्हणा, जर झालंय तर देव ते बदलू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. दोन्ही बाबतीत आम्हाला भीतीला काय द्यायची नाही, वाव द्यायची नाही. वाव द्यायची नाही. एकदा का तुम्ही बॅकफूटवर गेले सैतानाचं काम झालं समजायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला आत्म्यात वाढायचंय. काय करायचंय, आत्म्यात आणि आम्हाला शिकायचं एक चांगला योद्ध्याप्रमाणे का प्रभू आमची प्रार्थना भीतीतली नाही, आमची प्रार्थना विश्वासातली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन टाईपचे लोक प्रार्थना करतात. किती टाईपचे, दोन टाईप. एक कशात करतात, भीतीमधली प्रार्थना. जग ज्यावेळेस हातबळ होतं घाबरतं त्याला वाटतं का वाट नाही, येशूकडे येतील काय म्हणतील काय करा. प्रार्थना करा. विश्वासातली प्रार्थना आहे का, नाही. भीतीमधली. कोणती, भीतीतली प्रार्थना. भीतीमधली प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना पण देव ब्लेस करतो. कमॉन, किती लोकांना समजलं. येस. याईरचे वडील आले, त्याचा विश्वास होता का नंतर, नाही. तरी कुणी कार्य केलं. येशूने कार्य केलं. कधी कधी दुसऱ्याच्या प्रार्थनेवर प्रभू तुम्हाला ब्लेस करतो, पण देवाची अपेक्षा तुमच्याकडून आहे का किती दिवस तू भीतीत राहशील आणि माझ्या प्रार्थनेवर तू ब्लेस होशील. तुझा विश्वास दाखवून तू ब्लेस होऊन जा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं. याईरमध्ये विश्वास होता का, नाही. कोणाच्या विश्वासामुळे कार्य झालं. येशूच्या. सगळे बोला, कोणाच्या. येशूच्या. अनेक वेळेस दुसऱ्याच्या फेथवर प्रभू तुम्हाला ब्लेस करतो. येस. पण किती दिवस त्या दुसऱ्याच्या विश्वासावर जगायचं. परमेश्वर तुमचा विश्वास शोधतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय का चर्च. मार्था मारिया नसती तर येशू काय कबरेपर्यंत गेला नसता का. येस. गेला असता. कमॉन, गेला असता का नाही. त्याला काय पत्ता माहित नाही का कब्रस्तान कुठे आहे. येस. माहिती आहे. त्याला माहिती आहे कुठं ठेवलंय कुठं पुरलं. पण कधी कधी परमेश्वर पण हट्टीला पेटतो का नाही, आता माझ्या फेतनी आता तुझ्याच फेतनी काम झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी सेवकाचा विश्वास कोणाचा, सेवकाचा पण विश्वास. कधी कधी परमेश्वर म्हणतो आता बस झालं दुसऱ्याच्या विश्वासात जगायचं, आता तुझा विश्वासाप्रमाणे मला दे म्हणजे मी तुला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आपला विश्वास दाखवा, भीती नाही. भीतीमध्ये तर जग पण प्रार्थना करतं आणि आपणही करतो. मग वेगळं काय, तुझ्यामधला विश्वास दाखव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं इथपर्यंत. काय दाखवायचा. विश्वास. मार्था मारियाला सोडलं का येशूने. नाही सोडलं. विश्वास जोपर्यंत संपादन केलं नाही तोपर्यंत त्यांना सोडलं नाही. तो मला डायरेक्ट हातात नाही लावणार. तुमचा विश्वास मला पाहिजे. कधी कधी परमेश्वर सोडणारच नाही, म्हणून मला विश्वास दाखवच तुझा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. चर्च एक कणानी स्त्री आली, माझा मुलगा आजारी आहे, घरी ये ना प्रार्थना करणार. तो म्हणला लेकरांची भाकर कोणाला खाऊ घालायची कुत्र्यांना. का, कारण देवाला कुत्रं नव्हतं म्हणायचं, देवाला त्याचा विश्वास पाहायचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी परमेश्वर म्हणणार का नाही मला तुझ्यातलं काय पाहिजे, विश्वास पाहिजे. भीती बस झाली. किती दिवस आपण साक्ष देतो ना, मला वाटत नव्हतं पण देवानी कार्य केलं. ते म्हणतो किती दिवसाची साक्ष देशील, मला वाटत नव्हतं देवानी कार्य केलं. देवाचा कृपा आहे, पण तू किती दिवस साक्ष देशील, मला वाटत नव्हतं पण झालं. काहीतरी म्हण ना का मला विश्वास होता का माझा देव करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भीती नकोय. भीती असल रिझल्ट येणार नाही, पण जर विश्वास असल तर 100% साक्ष येणार. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. सैतानापासून वाचायचंय का, येस. वाचायचंय. काय दाखवायचा, विश्वास दाखवायचा. विश्वास देवाला जवळ आणतो आणि भीती कोणाला. सैतानाला जवळ आण. मग तुम्ही कोणाजवळ घेतलंय. सैतानाला भीती दाखवून. आपण म्हणतो प्रभू तू कुठे आहे, ते म्हणतो त्याला घे जवळ आणि मला म्हणतो कुठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. माझी इच्छा पकडाव. विश्वास कोणाला जवळ आणतो, परमेश्वराला. इकडे आशिष. हे आपण आहोत. कोण आहोत, आपण आहोत. एक जागे परमेश्वर, एक जागे सैतान. तुमचा विश्वास कोणाला जवळ आणतो, परमेश्वराला जवळ आण. सगळे बोला कोणाला. परमेश्वराला. आणि भीती. सैतानाला जवळ आणते. आता तुम्ही बघायचं तुमचं काय चाललंय. येस.
तुम्ही कोणाला जवळ केलंय? कमॉन, आहे का प्रभू तुमच्या जवळ? फक्त भांडायलाच जवळ आहे प्रभू. का नाही केलं? तुझं कार्य दिसाना, कुठे आहे तू? देव म्हणतो त्याला जवळ घेऊन बसतास. कोणाला? सैतानाला. त्याला जवळ घेऊन बांधला. मला विचारतो की तू कुठे आहेस? त्याला सोड, मला घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती सोडशील, तुझ्यावर कोण काम नाही करणार. सैतान. आणि विश्वास दाखवशील, तुझ्यावर कोण वर्चस्व करणार. परमेश्वर वर्चस्व करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जण म्हणतात का प्रभू कुठे आहे? प्रभूचे लोक काय म्हणतात? प्रभू कुठे आहे? तूच सांगायचं प्रभूला कुठे ठेवलंस तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास दाखव, देव तुला येऊन गाठणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि भीती दाखवली तर कोण येऊन गाठणार? सैतान येऊन गाठणार. म्हणून प्रभू म्हणतो ना पेत्राच्या पत्रामध्ये, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं म्हणून काय करतो? टपून बसलेला आहे. तो शोधत फिरतो. काय करतो? शोधत फिरतो. आणि मग कोण त्याला वेलकम करतात? जे काय दाखवतात? भीती दाखवतात. भीती हे त्याच्यासाठी गळ आहे तुम्हासाठी. येस. भीती आली का कोण येणार? सैतान येणार. 100% इन चर्च. मग तुम्ही चर्चमध्ये आहात, तुम्ही येशूमध्ये आहात, पण येशू तुमच्या बरोबर नाहीये. कोण आहे तुमच्या बरोबर? सैतान आहे. का? कारण तुम्ही भीतीद्वारे त्याला वाव दिली. चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. भीतीला जागा देऊ नका, विश्वासाला जागा द्या. आणि जर तुम्ही विश्वास धैर्य दाखवल तर देवाचं सामर्थ्य तुमच्या रूल करणार. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, भीती सोडायची, दडपण सोडायचं. जीवन कोणी दिलं? परमेश्वराने दिलं. आज कोण समजला आम्हाला? परमेश्वर समजला. नेहमी स्वतःला एक सांगायचं का मला उगच येशू समजलेला नाही. माझा नाश व्हायचा असता तर जगात केव्हाच नाश झाला असता, पण जर मला येशू समजला तर देवाला माझं काहीतरी चांगलं करायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, तुम्हाला बोल्डली बोलावं लागल, शब्द डिक्लेअर करावे लागतील. नाश व्हायचा असताना ते येशूत आलोच नसतो, देवाने तिथंच मला मरू दिलं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी कोणामध्ये? प्रभू मध्ये आहे. कम ऑन, कोणामध्ये आपण? प्रभू मध्ये कम ऑन, मरणासाठी का? नाही. आजारात जगण्यासाठी का? नाही. कुणाच्या गौरवासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. तुम्ही डिक्लेरेशन द्या, तुमच्यातली भीती निघून जाईल आणि देवाचं वर्चस्व तुमच्या लाईफमध्ये होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, सेकंड पॉइंट मी घेणार आहे याच्यामध्ये. एवढं सोपं नाहीये तुमच्यावर हात टाकणं. कोणाला? सैतानाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं सोपं नाही. नाहीये. मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो कशा प्रकारे. मग आपण एक एक पॉइंट करून पुढे शिकू. आपण घाबरतो कोणाला? हे आपण आहोत. कोण आहोत? आपण आहो. मी सांगितलं तुम्हाला का प्रभू म्हणला का एवढं सोपं नाहीये. तुझ्यावर काय टाकायचं? हात टाकायचा. हात टाकायचा. का? कारण तू कोणाला घाबरतो? सैतानाला. आणि सैतान कोणाला घाबरतो? परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुला कोणी विकत घेतलंय? परमेश्वराने. कोणाच्या रक्ताद्वारे? येशूच्या रक्ताद्वारे. जस्ट तुम्ही कोण आहात नाही तुम्हाला कळलं पाहिजे. येस. आम्हाला वाटतं का तो माझ्यावर हात टाकल, तो मला संपून टाकल, तो मला संपून टाकल. एवढं सोपं नाही तुमच्यावर हात टाकणं. कारण तुमच्या परमेश्वर तो काय करतो? चर्च, घाबरतो. घाबरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याला तुम्ही घाबरता ना तो तुमच्या परमेश्वराला घाबरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते म्हणतो हे माझ्या लेकराला कळलं असत किती बरं झालं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लेकरं असे घाबरतात, कोणी घाबरल्यावर आई वडील म्हणतात जा त्याला माझं नाव सांग, त्याला 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 सांग तू कोणाचा, त्याला सांगितलं नाही तू कोणाचा मुलगा आहे. आपण काय सांगतो लेकरांना? तुझं बापाचं नाव सांग. त्याला सांग तू कोणाचा मुलगा आहे. का? तो तुला बोलला पण त्याला माहित नसेल तू कोणाचा मुलगा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हाला त्या लेकराला सांगायचं असतं, जो तुला भीती दाखवतो ना, जर त्याला कळलं ना तुझा बाप कोण आहे तो तुला घाबरल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम चर्च का आम्ही ज्याला घाबरतो ना तो सैतान आमच्या परमेश्वराला काय करतो? घाबरतो. घाबरतो. म्हणून एवढं सोपं नाही तुझ्यावर काय टाकायचं. हात टाकायचा. पण जर तू म्हणतो का नाही होणार तर मग होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं सैतान घाबरतो कारण आम्हाला रक्ताने विकत घेतलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याला घाबरू नका कारण तो तुमच्या परमेश्वराला घाबरतो. येस. कमॉन, आमेन म्हणा. आमेन. आहे का तसं? येस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलचं जर उदाहरण घेतलं, त्यांनी फारोचं काय पाहिलं? सैन्य पाहिलं. सैन्य पाहिलं आणि सगळे म्हणले का आम्हाला मरायला आणलं का, पुढं आणलं का? मरायला आणलं का? पण एवढं सोपं आहे का फारोला तुम्हाला मारणं? नाही. मारलं का चर्च? नाही मारलं. वाटताना असं वाटलं का फारोचं सैन्य इस्रायलला काय करणार, मारणार. आणि त्यांना पण वाटलं, पण चर्च एवढं सोपं नव्हतं का त्यांनी त्याला मारावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि संगती कोण होता? परमेश्वर होता. जो प्रभू पुढे होता. बायबल सांगतो शत्रूच्या मध्ये येऊन काय झाला? चर्च तो थांबला. थांबला. थांबला का नाही? थांबलाच. येस. थांबला. जो इस्रायलच्या पुढे होता पुढे होता. तो बरोबर शत्रूच्या मध्ये येऊन काय झाला? चर्च थांबला. कमान मारू शकला का? नाही. याने तो खूप प्लॅन केला, चला घोडे काढा, रथ काढा, सगळं आपली एकदम बेस्ट साईना बाहेर काढा. एवढं सोपं नाही तुमच्यावर हात टाकणं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे तुम्हाला कळलं पाहिजे का मी कोणाचा? परमेश्वराचा. कमान जोरात बोला, मी कोणाचा? परमेश्वराचा. मी प्रभूचा आहे. तर एवढं सोपं नाही माझ्यावर हात टाकणं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्याला माहिती आहे का मी कोणाचा आहे, म्हणून तो माझ्या परमेश्वराला काय करतो? चर्च
घाबरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? सिंह माहिती आहे सर्वांना, येस. उपद्रव करणार आहेत. कसे आहेत? उपद्रव करतात. हिंसक आहे. पण दानियेलला काही केलं का? नाही केलं. आपण सगळे कोणाला घाबरतो? सिंहाला घाबरतो. कमॉन, घाबरतो का नाही घाबरत? घाबरतो. पण बायबल सांगतं का दानियेला ज्याच गुहेत टाकलं, दानियेलला सिंहाने हात लावला का? नाही कारण लावला. सिंह कोणाला घाबरतो? परमेश्वराला घाबरतो. कमॉन, आहे चर्च. येस. शद्रक मेषक अबेदनेगो आगेत हात टाकतो का आपण? नाही. पण या ठिकाणी कुठे टाकलं? अग्नीच्या भट्टीत आगीने काही हानी केली का? नाही कारण केली. अग्नी कोणाला घाबरती? परमेश्वराला घाबरतो. ज्याला आम्ही घाबरतो ना, तो आमच्या परमेश्वराला घाबरतो. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एवढं सोपं नाही तुमच्यावर काय टाकणं. सैतानाने हात टाकणं. तो फक्त दाखवतो, मी तुला संपवल, मी तुला संपवल. अरे एवढं सोपं नाही. मी काय खाऊ आहे का तुम्हाला खाऊन टाकशी? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, सिंह त्याला काय करू शकला? नाही. अग्नी त्याला जाऊ शकली? नाही. पारोस सैन्यांना मारू शकलं? नाही. त्यांना असं वाटलं का आम्ही करू, पण करू शकले का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? हमान नावाचा व्यक्ती एस्तरच्या पुस्तकामधला, त्याला वाटलं राजा माझ्या कसा एकदम जवळचा आहे. माझा रिलेशन एकदम घनिष्ठ आहे, मी एक प्लॅन करतो आणि इस्रायलच्या लोकांना काय करतो? मारण्यास सांगतो. मारण्यास सांगतो. सर्च मन वळवलं राजाचं, प्लॅन झाला, फार्मान पण निघालं. पण एवढं सोपं आहे का प्रभूच्या लोकांना मारायचं? नाही. कमॉन, मेले का जगले? जगले. एस्तर तयार नव्हती, पण कुणी मन बदललं? परमेश्वराने मन चर्च, बदलले. परमेश्वर आहे आणि प्रभू तुम्हाला त्याच्यावर हात टाकू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला सांगा का एवढं सोपं नाहीये मला काय करणं. हात टाकणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. त्यांनी केलं ते फुलफिल होईल का लगेच? नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, दानियेलच्या टायमाला त्यांनाही वाटलं का मी कट कारस्थान रचून कोणाला अडकू? दानियेलला. तुम्ही कट कारस्थान कराल आणि दानियेलचा परमेश्वर काय बघत राहील का? नाही. परमेश्वर बरोबर काम करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ईस्टरच्या टायमाला यहुदी लोकांना वाटलं आम्ही एकटेत, आम्ही कशी आहेत, एकटे आहोत. पण परमेश्वरनी बरोबर आपली कृपा दाखवली आणि ईस्टरला उभं केलं. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. पुन्हा सांगतो, एवढं सोपं नाहीये आपल्यावर हात टाकणं, कारण आमच्यावर कोणाचा हात आहे परमेश्वराचा आणि म्हणून हात सैतान आहे. तुमच्यावर हात टाकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? कोण कार्य करणार आहे? परमेश्वर कार्य करणार. येशू बद्दल पण सैतानाला वाटलं, फरुशी याजक यांना मिळवलं, कोणाला हात टाकला? येशू. येशूवर. आणि त्यांना वाटलं येशूला काय करू आम्ही? मारून टाकू. संपला का येशू? नाही संपला. कमान, संपला. नाही संपला. सैतानाला प्लॅन करणं सोपं वाटतं आणि आम्हाला पण वाटतं का अरे सैतान माझ्या अगेन्स्ट काम करतोय, त्याला त्याचं काम करू दे. पण माझा परमेश्वर तो काय करतो? चर्च, घाबरतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं लिहिलं, हेरोद काय करतो? याकोबाला मारतो आणि पेत्राला तुरुंगात ठेवतो. कोणाला? पेत्राला. याकोब जो प्रभूचा शिष्य होता त्याला याला काय केलं? मारलं. आणि एकाला पेत्राला पकडून कुठं ठेवलं? तुरुंगात ठेवलं. तुरुंगात ठेवलं. आणि त्यांना असं वाटलं का आता परमेश्वरची सेवा काय झाली, संपून गेली. पण एवढं सोपं आहे का प्रभूच्या लोकांवर हात टाकणं? चर्च, नाही. ती सेवा संपली नाही, ती सेवा काय झाली? वाढली. वाढली. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का सैतान 100% घाबरतो कोणाला? आमच्या. परमेश्वराला. म्हणून तुम्ही त्याला घाबरू नका. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या प्रभूने त्याला अनेक वेळेस काय केलंय? हरवलंय. हरवलंय. वधस्तंभावर तर हरवलं, पण ज्याही वेळेस बायबलमध्ये आम्ही बघतो का त्याच्या अभिषिक्तांवर ज्याही वेळेस काय तर प्लॅन केला, इस्रायल लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला, परमेश्वराने नेहमी त्याला पाडलं. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकही वेळेस त्याचे मनसुबे परमेश्वराने पूर्ण होऊ दिले नाही. तुम्ही बायबल वाचा. योसेफाला संपवायचा प्रयत्न केला, संपला का योसेफ? नाही संपला. कुणी वाचवलं? परमेश्वराने वाचवलं. परमेश्वराने का नाही केलं? दानियेलला, दाविदाला, असे अनेक बायबल हिरो आहेत का ज्यांच्या लाईफमध्ये कोण कार्य करायचा प्रयत्न करत होता, सैतान. पण परमेश्वराने प्रत्येक वेळेस दाखवलं का मी तुमच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन, आहे का? येस आहे. म्हणून ज्याला तुम्ही घाबरताय तो कोणाला घाबरतो? तुमच्या परमेश्वराला घाबरतो. म्हणा, ज्याला मी ज्याला मी घाबरतो घाबरतो तो तो माझ्या परमेश्वराला घाबरतो. माझ्या परमेश्वराला घाबरतो. म्हणून देवाची इच्छा आहे म्हणून देवाची मी त्याला इच्छा आहे. घाबरू नये. मी त्याला घाबरू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? भयभीत होऊ नका. तुम्ही कोणाची लेकरं आहात, परमेश्वराची लेकरं. म्हणून तो हात टाकताना त्याला विचार करावा लागेल का आपल्याला कोणाचा हात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना इथपर्यंत कळलं? आमेन म्हणाल का? येस. तुमच्यावर हात टाकताना कोण विचार करेल? सैतान विचार कारण तो कर. कोणाला घाबरतो? परमेश्वराला घाबरतो. आम्हाला हे आवडलं, चांगलं होतं पास्ट, पण आता जे बोलणार आहे ना त्याच्यात होईना आम्ही आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक कोण आधी आमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. आणि हा आमचा कोण आहे? शत्रू शैतान. सैतान आहे. कोण आहे? सैतान आहे. म्हणून आम्ही म्हणतो का आमच्यावर हात टाकल तर आमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून हात टाकताना विचार करतो. येस.
हात टाकताना हा विचार करतो. कमान करतो का नाही करत? येस करतो. कमान माझी इच्छा आहे तुम्ही पकडावं. आम्ही कोणाचे? परमेश्वराचे म्हणून मी सांगितलं का सैतान तुमच्यावर हात टाकताना काय करतो? विचार करतो. विचार करतो का अरे नाही हा परमेश्वराचा आहे, येस आणि त्याला मी काय करतो? हात टाकतो. घाबरतो. घाबर नाही, परत पकड, हे झालं पाहिजे कनेक्ट, तर मजा येईल पुढं. आम्ही कोणाचे? परमेश्वराचे. परमेश्वराचे. हा कोण आहे? सैतान सैतान तुमच्यावर हात टाकताना कोणाचा विचार करतो? परमेश्वराचा विचार का करतो. तुम्ही कोणाचे आहेत? परमेश्वराचे आहे. म्हणून तो तुम्हाला तुमच्या देवाला घाबरतो का रे नाही मी या प्रभूच्या लेकरावर हात टाकता कामा, नाही कारण हे कोणाचं लेकरू आहे परमेश्वराचे लेकरू. म्हणून सैतान घाबरतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता आमचा शत्रू सैतान नाही, कोण नाही? सैतान नाही. आता हा बी प्रभूचा आणि हा पण प्रभूचा. प्रभूचा, आणि दोघांचा बाप कोण? एकच आहे. पण तरी एकमेकांवर काय टाकतात? हात टाकतो. तुझं पाठ कट झाला भाऊ, बस थोड्या वेळ. हा बी कोणाचा? प्रभूचा आहे. याचा पण परमेश्वर हाच, आणि याचा पण. परमेश्वर हात. सैतान घाबरतो काय टाकताना? हात टाकताना का नाही बा तुझ्या देवाला मी काय करतो? घाबरतो. मग प्रभूच्या लोकांनी काय एकमेकांवर हात टाकावेत? येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सैतान घाबरतो हात टाकताना तुमच्या बापाकडे बघून, येस पण प्रभूचे लोक एकमेकांकडे हात टाकताना घाबरत, नाही. कारण त्यांच्यातलं देवाचं गांभीर्यच गेले आज. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक विश्वासणारा कोणावर हात टाकतोय? विश्वासणाऱ्यावरच हात टाकतो. पण तुला माहित नाही का याचा बाप कोण आहे, येस आणि हा कोणावर हात टाकतोय त्याच्यावर. मग तुला माहित नाही का याचा बाप कोण आहे. येस सैतान घाबरतो काय टाकताना, हात टाकताना पण प्रभूच्या लोकातलं भय काय झालं, निघून गेलं. आणि ते बिंदास पण एकमेकांवर काय टाकतात. हात टाकतात. कमान कळतंय चर्च. येस ज्या वेळेस दाविदाला शाऊलाला मारायची काय भेटली, संधी भेटली. तो म्हणतो देवाच्या अभिषिक्तावर काय टाकू नकोस. हात टाकणं बरे म्हणजे हे नाही. दाविदाचं की होतं जे ते प्रभूला आवडणारं येस होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का त्याला माहिती मी पण ह्याच प्रभूचा, आणि तो पण त्याच प्रभूचा. याच्यावर हात टाकणं म्हणजे माझ्या देवावरच हात टाकणं. येस नाही कळलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पण प्रभूचा. आणि तो पण. प्रभूचा. पण आपण इझिली काय टाकतो, हात टाकतो. याने हात टाकला का, नाही पण याने टाकला होता कोणावर? दाविदावर. हा विसरला. कारण जसं हा म्हणतो का तुझा परमेश्वर माझा परमेश्वर, मग याचा परमेश्वर तुझा परमेश्वर नाही का, येस पण याने काय टाकला हात टाकला. म्हणून हा पडला चर्च. येस आज विश्वासणारे पडतायत, कारण ते काय टाकतात प्रभूच्या लोकांवर. हात टाकताय. अरे सैतान घाबरतोय हात टाकायला. कोण घाबरतोय? सैतान घाबरतोय. आणि प्रभूचे लोक न घाबरता एकमेकांवर काय टाकतात? हात टाकतात. घाबरा त्याच्या परमेश्वराला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योनाचं पुस्तक किती लोकांनी वाचलंय? येस योना म्हणतो वादळ शांत व्हायचं ना, उचलून कशात टाका. पाण्यात टाका. ते म्हणले नाही रे बाबा तुझ्या देवाला आम्ही घाबरतो. येस काय म्हणतात ते? तुझ्या देवाला घाबरतो. तुझ्या देवाला आम्ही. घाबरतो. परके लोक देवाला काय करतात घाबरतात. आणि हात टाकत नाही, पण प्रभूचे लोक प्रभूच्या लोकांवर हात टाकतात. येस ते घाबरत नाहीत का त्यांचा देव तुमचा देव आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूच्या लोकांनी एकमेकांवर काय टाकू नये, हात टाकू नये. जे ऐकतात ते कृतीमध्ये आणा. येस नाही तर गतगानासारखी होईल शाऊलासारखी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद हात टाकू शकला असता, टाकला का? नाही टाकला. पुन्हा घरी जाऊन वाचा, तो म्हणतो देवाच्या अभिषिक्तावर काय टाकायचा नाही. हात टाकायचा. मी शाऊलाकडे बघत नाही, त्याच्या बापाकडे मी बघतोय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात टाकणं एवढं सोपं नाही चर्च, पण हे परक्यांना कळलं. कोणाला? सैतानाला. योना ज्या प्रवास करत होता ना ज्या तारावात, त्या परक्या लोकांना म्हणले, कारण नाही बाबा ते म्हणले फेक, आणि त्यांनी फेकलं नाही. येस तेव्हा तुझ्या देवाला आम्ही काय करतो? घाबरतो. प्रार्थना केली आहे प्रभू आमच्या याचा खूप येऊ देऊ, नकोस. मग त्याला उचलून टाकला चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज प्रभूच्या लोकांनी एकमेकांवर काय नाही टाकायचं. हात टाकू नये. त्याच्या देवाला भी, येस कारण तो तुझा पण परमेश्वर आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. तुमची लढाई कोण जिंकून देईल? परमेश्वर जिंकून देईल. सगळे बोला कोण जिंकून देईल? परमेश्वर. शाऊलाला मनसुबे बनवायचे, तू मनसुबे बनव, पण मी माझा वेळ प्रार्थना आराधनेत घालणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण मी जस माझ्या प्रभूजवळ बसल, माझा परमेश्वर माझी लढाई लढणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही अशी लढाई आहे ना का प्रत्येक विश्वासाच्या लाईफमध्ये परमेश्वर घेऊन येतो, येस आणि तुमचा आध्यात्मिक स्तर चेक करतो परमेश्वर. तू हात टाकणार आहे का हात काढणार आहे? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रत्येक बिलीवरच्या लाईफमध्ये या प्रसंगात तुम्हाला काय करावं लागतं? जावं लागतं. जावं लागल. असा टाइम येईल का तुम्हाला वाटतं याच्यावर मी काय टाकावा? हात टाकावा. नको टाकू, Yes. त्याचा पण देव. एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी मी सांगतो ना, ज्यास तुमचं कोणत्या बिलीवर भांडणं झालं त्याला शिव्या शाप देऊ नको, कारण ते घेऊन मी तू तुझ्याच देवाकडे बसणार आहे परत. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. आता एक खूप सुंदर सांगतो, जे आई वडील आहेत लेकरांबद्दल, हे दोघं कोणाचे? परमेश्वराचे. सगळे बोला कोणाचे? परमेश्वराचे. पण हे घडी घडी रडत बसणार, ह्याने असं केलं, ह्याने असं केलं, ह्याने असं केलं. मग देव याला मारणार, ह्याला काय करणार? मानणार. पण 2 फटके ह्याला पण देणार. येस. आई वडील काय करतात? लेकरं जर म्हणतात लय त्रास देते, लय त्रास देते, आपला राग येतो, आपण उठतो, दान 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 त्याला मारतो. मग असं वाटतं लय मारले जाऊ, तू पण काय कमी नाही, त्याला पण 2 फटके. का? कारण हा सांगत होता बघा ना त्रास देतोय, बघा ना त्रास देतोय. पण जर हा गप बसला, हा गप्प बसला. मग मी एकट्यालाच मारणार, ह्याला नाही मारणार. येस. हालेलुया. नाही कळलं अजून? लेकर कुठे? साक्षी प्रतीक्षा आहे का? इकडे आहे. प्रतीक्षा कुठे आहे? पाय शिकण्यासारखं आहे चर्च. तुम्हाला देवाच्या फटक्यापासून काय व्हायचंय? वाचायचं. तर गप बसा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघं आहेत. कसे आहेत? एक मस्ती करणार आहे, तुम्हाला माहिती. ही 10 वेळेस सांगाल डॅडी लय त्रास देऊ राहिली, डॅडी लय त्रास देऊ राहिली. अरे बाई गपना गपना. पण ही नाही, डॅडी लय त्रास देऊ राहिली. उठणार, कोणाला आणणार? प्रतीक्षाला. फुल धुवाधार होऊन जात. मग शेवटी वाटतं हिला आणलं, तू पण काय कमी नाही, तुला बी 2 देतो ठेव. बॅलन्स केलं. कसं केलं? बॅलन्स. पण जर ही म्हणली नसती ओ डॅडी असं करती तसं करती, तर तिचा त्रास माझ्यापर्यंत परमेश्वराने पाठवला असता. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा मी काय सांगतो, देवाने काय शिकवलं हे मला, हिने घडी घडी मला सांगितलं, ही मला काय देते? त्रास देते. ही बोलली म्हणून हिला पण ठोकलं, आणि नंतर तिला पण. पण ही जर गप बसली असती, कशी? गप्प. तर बापाच्या मनात तळमळ आला, एवढी शांत आहे तरी काय ऐकतच नाही राहिली. मग फक्त कोणाला ठोकलं असतं? प्रतीक्षा. हिला हात नसता लावलाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून असं करतो आपण, करतो का नाही करत? येस. जे घडी घडी सांगतं ना बघा ना बघा ना बघा ना, ती असं करते, पण ठीक आहे तिला फुल. मग असं वाटतं लय झालं इकडं, मग इकडं पण 2-3 दिले पाहिजेत. मग रिझन नसताना पण 2-3 भेटतात का नाही? येस. पण ही जर गप बसली असती तर हिला फटके नसते भेटले, फक्त कोणाला भेटले असते? एकीलाच. म्हणून प्रभूचे लोकांनी एकमेकांवर हात टाकू नाही. देव त्याला तर मारलच मारल, तुला बी 2 घेऊन देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? बापाचं हृदय काय संतापतं. आता म्हणतात तू बी माझा आणि तो पण माझाच आहे. काय भांडणं घेऊन बसले, दोघंही मला प्रिय आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघं पण कसे आहेत? प्रिय आहेत. बाप काय वेगळं करणार का? नाही करणार. दोघंही प्रिय आहेत. एक जरी चांगला असेल, जरी कमकुवत असेल, पण दोन्ही परमेश्वराचेच आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बेटर एकमेकांवर काय टाकू नका, हात टाकू नये. म्हणजे परमेश्वर मग तिथं हस्तक्षेप करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला प्रभूने तिथं शिकवलं का बघ, त्या तारवात त्यांनी त्याला उचलून फेकलं नाही. ते म्हणले तुझ्या देवाला आम्ही काय करतो? घाबरतो. आणि दावीद तेच म्हणतो, ऐक तुझ्या देवाला मी काय करतो? घाबरतो. म्हणून मी तुझ्यावर काय टाकणार नाही. हात टाकणार मग कुणी हात नाही. टाकला? शौलाने टाकला. का मग टाकला का नाही टाकला? Yes, मग कुणी हस्तक्षेप केला? परमेश्वराने. मग दावीदाला नाही मारलं, फक्त कोणाला मारलं? शौलाला. सगळे बोला कोणाला? शौलाला. जर दावीद म्हणला असता ना लय तरी चिडचिड, प्रभू काय काय काय, मग प्रभू म्हणला तुला बी 2 ठेवून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर जास्त तुम्ही शांत राहाल, हात टाकणार नाही, देव तुमच्या बाजूने हात टाकणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही हात टाकाल तर गडबड कराल, देव हात टाकल तर तुमची नीतिमानी बाजू उभारून आणणार येस. परमेश्वर. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा सैतानाबद्दल तर आपण आनंदी झालो का, तो हात टाकताना काय करतो? घाबरतो. का कारण तो आमच्या देवाला काय करतो? घाबरतो. मग तुम्ही बी घाबरा एकमेकांना. येस. तुझा परमेश्वर देव माझा परमेश्वर देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय आज. गरज आहे चर्च की आम्ही इझिली लोकांवर काय टाकतोय? हात टाकतो. हात नका टाकू. कमॉन, कळतंय चर्च? कमॉन, कळतंय का? काय टाकू नका. हात. परमेश्वर तुम्हाला पाहतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला भ्या? परमेश्वराला. आता लास्ट पॉइंट मी घेईल, प्लीज बसा. हां, तू इथंच थांब. लास्ट पॉइंट का ज्याला आम्ही घाबरतो ना, तो ऑलरेडी आमच्या प्रभूला पण घाबरतो ना, आम्हाला पण काय करतो? घाबरतो. यरिओचा कोट कोणता? यरीहोचा कोट. जर तुम्ही गणनाचं पुस्तक वाचलं तर पहिले मोशेने 40 हेर पाठवले. किती? 40 आहे. पलीकडच्या प्रांतात. आणि ते हेर सगळे बघून आले. आणि बायबल सांगतं का त्या लोकांनी आपले कपडे फाडले. ते लोक म्हणले का बाबा तिकडं अनाकाचे वंशज आहेत, तिकडं आपण टिकणार नाही. नाही. यार्देनाच्या जायच्या पलीकडं 40 हेर पाठवले. पण जस यहोशवा आला आणि यहोशवानी हेर काय केले? पाहिले. पाठवले तिकडं. रहाब कसबींच्या घरी जाऊन ते लोक काय झाले? राहिले. तर रहाब कसबीन म्हणती तुमच्या देवामुळं आमच्या लोकांची शक्ती गळून पडली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे इकडे इस्रायलचे लोक यांना काय करतायत? घाबरतायत. आणि तुमचा शत्रू ऑलरेडी तुम्हाला काय करतोय? घाबरतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च? तुमचा शत्रू ऑलरेडी तुम्हाला काय करतो? घाबरतोय. पण तो एका कोटाप्रमाणे उभा आहे.
मी नाही घाबरलो, पण आतून तो काय झालाय, घाबरलाय. दाखवणार नाही, पण विश्वास ठेव का तुझा शत्रू घाबरलाय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोट उभा आहे, कोट, उभा आहे. पण आतमध्ये कोट चालवणारे लोक काय झाले, चर्च घाबरून गेले. घाबरून गेलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विजय आमचा आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे शत्रू तुम्हाला घाबरवतायत त्याला भिवू नका, ते तुम्हाला आतून काय करतायत, घाबरवतात. घाबरतायत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण आहे आपल्या बरोबर, परमेश्वर आहे. सगळे बोला, कोण आहे आपल्या बरोबर. परमेश्वर आहे. एवढं सोपं नाही चर्च. आपल्यावर काय टाकणं, हात टाकणं. लक्षात घ्या का तुमचा शत्रू ऑलरेडी तुम्हाला काय करतो, घाबरतो. घाबरतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही घाबरले तर त्याची ताकद काय होती, वाढते. वाढते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जो घाबरलाय त्याला ताकद देऊ नका, येस. त्याला ताकद द्यायची नाही. का, कारण तुम्ही जर भियाल तर त्याला ताकद भेटेल चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, तुम्हाला वाटत नाही का चर्च मी ब्लेस व्हावं, येस. साक्ष माझ्या लाईफमध्ये घडावी, तर जी पण भीती आहे ती भीती मार आपल्या मनातली. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जशी भीती जाईल तुझे डोळे काय करेल प्रभू, उघडे कर. आणि तुला कळलं का देवाचं सैन्य माझ्या बाजूने उभं आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आहे का तुमच्या येस आहे. भीती जाईल तर ताकद दिसणार परमेश्वराची. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी डिवाइन हेल्प आहे ना ती दिसणार तुम्हाला. काय गेली पाहिजे, भीती गेली पाहिजे. भीती गेली पाहिजे. भीती गेली का तुमची हेल्प तुम्हाला दिसणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आब्रामात भीती असती तर कोकरू तिथं त्याला भेटलं, नसतं. पण त्याने आपल्या भीतीला मारलं पावलं पावली. Yes. आणि जसं तो आपल्या भीतीला मारत चालला होता, परमेश्वरची डिवाइन हेल्प पण त्या एडकाप्रमाणे तिथे उभी होत होती. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तो घाबरला असता त्याची मदत उभी राहिली असती का. नसती. एस्तर ज्यास म्हणती का माझा नंबर नाहीये जाण्याचा, मर्द काय घाबरत नाही. तो म्हणतो तू जरी हेल्प नाही केली आमची हेल्प कुठून येईल. प्रभूकडून येईल. जस तुम्ही स्थिर होणार तुमची हेल्प उभी होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती तुमची मदत लपून ठेवते आणि स्थिरता तुमची मदत बाहेर काढते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या हातामध्ये तुमची मदत. धैर्यवान व्हा, पहा डिवाइन वेने तुमची दैवी हेल्प उभी राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुम्हाला वाटत नाही का या आठवड्यात काहीतरी अद्भुत पाहावं, येस. आश्चर्यकारक पाहावं, तर आपली भीती काय कर, घालून टाकायची. आपली भीती घालून टाका. जशी भीती जाईल तुमची मदत परमेश्वर उभी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ती समोरच आहे, पण तुमची नेत्र एकदा का प्रभूने उघडले ती तुम्हाला दिसणारच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक बिलीव्ह करतात आजचं वचन. कोण करल, परमेश्वर करल. सगळं बोला, कोण करल. परमेश्वर करल. पण विश्वास दाखवा, येस. भीती नाही. आणि विश्वास तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमान उभा राहूया आपण.